आज आपण पुन्हा एकदा 13 तारखेला मागच्या भेटलो होतो, त्यावेळी पत्रकार परिषद आपण कारखान्याच्या एक 4-6 मुद्द्यांच्या संदर्भामध्ये बसलो होतो आणि आज पुन्हा एकदा बसलेलो आहे की आपण ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची देखील पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मी 13 तारखेला काय गोष्टींचा खुलासा केला होता आणि त्याच्याबाबत त्यांनी काही उत्तरं दिली, योग्य अयोग्य तुम्हाला काय विचारायचं असेल, परंतु पहिल्या याच्यात मी एक सांगतो जी त्यांची पत्रकार परिषद 14 तारखेला मला वाटतं झाली त्यांची, पहिल्यांदा मी त्यांचा असा जाहीर निषेध करतो की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जी भाषा वापरली एकेरी पद्धतीनं माझा नामोल्लेख करणं हे अशोभनीय आहे की ज्या सहकारी साखर कारखान्यामध्ये आता 26वं वर्ष चालू आहे की स्थापनेपासून ते पण आहेत आणि मी पण आहे, परंतु माझा त्यांच्यापेक्षा मी सिनियर आहे, चेअरमन पद माझा 10 वर्षात होतं आणि माझ्या अध्यक्ष असताना ते उपाध्यक्ष म्हणून 5 वर्ष त्यांनी माझ्या सोबत त्या ठिकाणी काम केले. आता त्यांची केबिन वेगळी असेल परंतु त्यावेळी आम्ही दोघांनी एकाच केबिनमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष बसून काम केलं. ज्या पद्धतीने ते एकेरी नामोल्लेख करतात याचा मी पहिल्यांदा निषेध करतो. त्यांना एकदा जाहीर माफी मागावी लागली की खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा देखील एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असा एकेरी पद्धतीनं उल्लेख केला होता आणि त्याच्यावरती एवढं ट्रोल त्या ठिकाणी झालं आणि त्यांना जाहीर माफी मागावी लागली. मी आज पुन्हा त्यांना सांगतो की तुमची जी बोलण्याची पद्धत आहे, जी गुरमी आहे तुमच्यामध्ये, ती तुम्ही थांबवली पाहिजे. आम्हाला सुद्धा एकेरी भाषेत बोलता येतं, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, पण मला तसं बोलायचं नाही हे मी त्यांना पहिल्यांदा सांगतो. कारण मी कारखान्याचं हे केलंच, परंतु मी शिरूर लोकसभा मतदारसंघात 2014 साली लोकसभा लढवलेली आणि विधानसभेला देखील आता नैतिकदृष्ट्या मी विजयी झालेलो या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आंबेगाव शोधून होतो, परंतु केवळ खोट्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुम्हाला सर्वांना माहिती त्याच्यात खोलात न जाता, नाहीतर विजय हा या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी जनतेने माझ्याबद्दल कौल दिलाय. त्यांनी या पुढच्या काळामध्ये देखील भाषा एकेरी पद्धतीचा टाळली पाहिजे, नाहीतर त्यांना जनता काय जबाब द्यायची ते देईल हे मी त्यांना या ठिकाणी निक्षून सांगतो. आता जे काही मुद्दे आहेत त्यांनी सांगितलं कारखाना यावर्षी उशिरा चालू झाला परंतु गेल्या वर्षीपेक्षा गाळप जादा झालेले आहेत. मला त्यांना पहिल्यांदाही सांगायचं की कारखान्याची गाळप क्षमता ही आता जवळपास 10,000 मेट्रिक टनाची झालेली आहेत. काही थोडं काम बाकी आहेत, पण दैनंदिन गाळप हे 9,000 टनापर्यंत रोजचा कारखाना करू शकतो आणि हे केलेलं देखील आहेत. त्यातल्या मी तुम्हाला काही उदाहरणादाखल तारखा देखील सांगतो मी की जे काही तारखांना गाळप झालं 10 तारीख असेल 11 तारीख असेल मार्चची, तर 9, 10, 11 या तारखांना 8,200 पेक्षा अधिकचं दैनंदिन गाळप झालं. त्याच्यानंतर 28 फेब्रुवारीला देखील 8,500 मेट्रिक टनाचं झालं होतं आणि 4 मार्चला देखील जवळपास 9,000 टनाचं आणि त्याच्या अगोदर 1-2 वेळा 9,000 टनाचं दैनंदिन गाळप झालं. गेल्या वर्षी कारखान्याचं गाळप हे 7,200च्या आसपास त्या ठिकाणी होत होतं आणि मग दैनंदिन गाळप क्षमतेमध्ये वाढ झाल्यानंतर कमी दिवसामध्ये ऑटोमॅटिक त्याचं होतंय. तेव्हा हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं का ते जे सांगतायत खोटं सांगतायत, अभ्यास करून त्यांनी बोलावं हे त्यांना मला या निमित्ताने सांगायचंय. त्याचप्रमाणे त्यांनी दुसरा एक उल्लेख केला त्याच्यामध्ये की आम्ही इकडून ऊस आणला तिकडून ऊस आणला परंतु एव्हरेज आम्हाला चांगलं मिळालं. किती मिळालं एव्हरेज? 50 टन. आज लोक एकरी 100 टन पेक्षा जादा काढतात आणि ते म्हणतात उशीर झाला नाही ऊस तोडणीला आणि रिकव्हरी वाढली, त्याच्यानंतर टनेज देखील वाढलं. मला त्यांना हे सांगायचं तुम्ही शेतात जा, प्रेसवाल्यांना काही शेतकऱ्यांना विचारा की उशिरा ऊस तोडणी झाल्यामुळे तुमचं नुकसान झालं का फायदा झाला. त्या ठिकाणी ऊसाच्या तोडी या वेळेत होणं गरजेचं आहे आणि ते म्हटले कोणाचे ऊस लेट झाले नाहीत. मला या निमित्ताने एवढं सांगायचंय. याचे तुम्हाला आता फोटो सांगतो, मी आमच्याच गावातलं सांगतो की कालची आज 19 तारीख आहे, 17 तारखेला परवाच्या दिवशी आमच्या नागापूर आणि रांजणी गावातील हंडे सौरभ गुलाब 17 जुलैचा ऊस
इसके न्यानू बिका 19 जुलैचा ऊस, इसके झुंबर पंढरनाथ 27 जुलै 23चे, वाघ संगीता बाळासाहेब 27 जुलै, बोरनथू देवराम 25 जुलै, पोकर पांडुरंग लक्ष्मण 31 जुलै, टेमगिरी नितीन बाळशाराम थोरांदळे 27 जुलै. म्हणजे हे 17 जुलै 19 जर झाले तर हे ऊस 20-20 महिन्याचे शेतकऱ्यांचे झालेत आणि रोड टच प्लॉट आहेत. याचं काय उत्तर द्या ना. 17 तारखेची परवाची ही माझ्याकडची माहिती, मी शेतकऱ्यांना देखील फोन करून त्या ठिकाणी विचारलं. 17 जुलैपर्यंत ह्या शेतकऱ्यांची 20-20 महिन्याचे ऊस आज शेतामध्ये शिल्लक आहेत आणि तुम्ही बाहेरचे कवळी ऊस आणता. आता 11 महिन्याच्या ऊसाला 86-032च्या गेल्या वर्षी देखील कारखान्याने प्रायोगिक तत्वावरती एप्रिल-मे महिन्यामध्ये ऊस लावले होते. 10.5 महिन्याच्या ऊसाला 11.5 पावणे 12 पर्यंत रिकव्हर राहिली. माझ्या स्वतःच्या ऊसाला 8 एकर ऊस होता, 12 पर्यंत रिकव्हर लागली. तुम्ही काय सांगता त्याच्यामध्ये. परंतु आपला नोंदीतील ऊसाचा विषय झालेला आहे. नोंदीतील ऊसातील शेतकऱ्यांना मोठा त्रास त्या ठिकाणी झाला आहे. हे याच्यावरती शेतकऱ्यांचे डिटेल्स सहित नाव आहेत. याचा देखील मला या निमित्ताने खुलासा ते करायचा आहे. दुसरं मला त्यांना एक सांगायचंय की इतर कारखान्याला ऊस देण्याबाबतचा जो त्यांनी विषय मांडला की 2 जुलै शेती समितीमध्ये जो विषय झाला, मी त्या दिवशी सांगितलं की 2 मार्चला 10 महिन्यानंतर शेती समिती झाली. ती का झाली माहिती का तुमच्या माहिती. यापूर्वी मी शेती समितीमध्ये होतो, परंतु मधलं जे राजकारण हे झालं की मी ज्या मिटिंगला असतो मी बोलल्याशिवाय राहत नाही. माझं स्पष्ट म्हणणं मी मांडत असतो आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती काही ही जर मिटिंग घेतली तर आपल्याला चुकीचं काही ऊस बाहेरच्या टोळ्या टाकता येणार नाही. 10 महिने त्यांनी ती मिटिंगच घेतली नाही आणि मग आता पुनर्रचना केल्या कमिट्यांच्या. आणि मला या पूर्व काळखंडामध्ये कारखान्याच्या याच्यापासून मी शेती समिती, एक्झिक्युटिव्ह कमिटी याच्यामध्ये मी काम केलं आणि आता मला जी कमिटी दिली तक्रार निवारण, त्याची कधी मिटिंगच होणार नाही अशी कमिटी दिली. अरे मला क्यू त्या ठिकाणी वाटते ज्या माणसाने ह्या संस्थेमध्ये 26 वर्षाच्या माणसाची कारकीर्द राहिली, अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं, तुम्ही संस्थेच्या हिताचा विचार करा, व्यक्तीच्या नका. विरोधात जरी असला संस्थेच्या हित असेल त्याच्याबाबत आपण घेतलं पाहिजे. आणि मग त्यांनी 2 जुलैला जो निर्णय घेतला, मी तुम्हाला 2 मार्चला जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करता संचालक मंडळात ज्यावेळी ज्या कमिट्यांचे विषय येतात तो आल्यानंतर त्याला मी ठामपणे विरोध केला. ते खोटं बोलतायत. मला क्यू त्यांची ती बोलण्याची की तुम्ही हे जे बोलताना कारखान्याचं नाव आपल्या संस्थेचं भीमाशंकर आहे, भीमाशंकरला स्मरून आता ऑन रेकॉर्ड या शपथी घेणं वगैरे हे काही संविधानिक ते याच्यामध्ये असं बसत नाहीत का. कारण मंत्री पण मी शपथपूर्वक सांगतो की लगेच खोटं बोलायला सुरुवात करतात. तसं जेवढे हजर संचालक होते ना खासगीत त्यांना विचारा की जो 2 मार्चचा विषय झाला शेती समितीचा की पराग कारखान्याला जो यांनी ऊस चालू केला होता, 8 तारखेला कारखान्यामध्ये संचालक मंडळाने मान्यता देण्याच्या अगोदर कमिटीमध्ये जो विषय झाला 2 मार्चचा, तर यांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती कार्यवाही सुरू केली. पराग कारखान्याला ऊस देण्याबाबत तुम्ही ज्या कारखान्याला पत्र दिली, तुम्ही ऊस घेता का काय करता का ते ठेवा ना आमच्या समोर. एक सुद्धा पत्र ठेवलं आहे. आणि मला त्यांना या निमित्ताने सांगायचंय का तुम्ही जर म्हणताय का देवदत्त निकम मी असा काही विरोध केला नाही अजिबात, अरे मला एकच सर्वांना सांगायचं त्या निमित्ताने का माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. कारभार पारदर्शक आहे ना, मी काय बोलत नाही ना, सगळे बोलतात आणि मी गप्प राहतो ना. यापुढं जशी आता आपली प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह आहे, देशाची पार्लमेंट लाईव्ह चालते, विधानसभा लाईव्ह चालते, याच्यात खोटं काहीच करत नाही. तर यापुढे देखील आणि यापूर्वी देखील याच्यावरती झूम मिटिंग संचालक मंडळाच्या अनेक वेळा झाल्यात, कोविड काळातही झाल्यात, वार्षिक सभेला पण काही लोकांनी कोविडमध्ये ज्यावेळी झाली त्यावेळी. तर यापुढची प्रत्येक मिटिंग ही त्या ठिकाणी झूमवरती झाली पाहिजे आणि ती लिंक लाईव्ह ठेवावी आणि सगळ्या सभासदांना उत्पादकांना ज्यांना पाहिजे, जशी तुमची प्रेस पाहताय तुम्ही कागद दाखवता ना, तशा सगळ्या बोर्ड मिटिंग त्या या पुढच्या काळात त्यांनी ठेवावं हे देखील मला त्यांनी सांगायचे. आणि ते जर म्हणत असतील का त्यांनी विरोध केला नाही, ते काय म्हणणं मांडलं नाहीत, हा जो त्या दिवशी मी तुम्हाला दाखवला आज पुन्हा एकदा दाखवतो का ज्यावेळी 2630 रुपयाचा विषय झाला होता त्याला मी विरोध केला आणि मी मागणी 3000ची केली. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा कारखान्याला एक पत्र दिलं की जर दरवाढ जर केली नाही तर आम्हाला तिथं शेतकऱ्यांना सभासदांना घेऊन आंदोलन करावं लागेल. आणि मग त्याची दखल घेतल्यानंतर पहिला हप्त्याची जी मागणी केली होती त्या सगळ्या पोच आहेत. मी काय बिनपुराव्याशिवाय कधी बोलत त्या ठिकाणी नाही.
आणि हे तुम्ही फोटो काढून घेऊ शकता। आणि हे 17 जानेवारीला ज्यावेळी पत्र दिलं त्याच्यानंतर आम्ही 23 तारखेचा इशारा दिला, मग तो दर 2800 रुपये नंतर करण्यात आला। हे देखील मला त्यांना सांगायचं की ही आम्ही लावून धरलं, तिथं बोललो म्हणून हे झालं, याचा देखील विसर त्यांना पडता कामा नये, हे देखील या निमित्ताने सांगायचे। आणि पहिल्या हप्त्याच्या बाबत विषय मांडला, परत पत्र दिलं म्हणून त्या रकमा तिथं वाढल्या गेल्यात। आणि हा मग ठरावात माझा उल्लेख का केला तुम्ही? मी जर बोलत नाही इथं काय, आता त्यांनी ठरवलंय, मी कार्यालयीन अधीक्षक जी प्रेस झाल्यानंतर त्यांना सांगितलंय की मी जे बोललो ते मिनिट्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत। आणि त्यांना मला सांगायचं ते लई कायद्याची भाषा जर बोलत असतील आम्ही कायदेशीर कारवाई करूया, मला कायदा चांगला करतो। त्यांना एकाच भाषेत मी सांगितलं होतं की मधल्या काळात की त्यांच्या मनाला येईल मी हजर राहू नये मीटिंगला, एक दिवस अगोदर अजेंडा पाठवायचा आणि अचानक मीटिंग कॉल करायची। मी पत्र दिलं 6 जानेवारी 2024ला की जर 7 दिवस अगोदर अजेंडा मिळाला नाही तर मी त्याच्यावरती रीतसर तक्रार करल, तुम्हाला 7 दिवस अगोदर अजेंडा दिलाच पाहिजे। तेव्हापासून आता 7 दिवस अगोदर मीटिंगचा अजेंडा दिला जातो, याच्यावरती देखील त्या निमित्ताने पोच आहेत। आणि हे जर काय बोलत नाही ते म्हणतात, हे करत नाहीत आणि काहीतरी दाखवतात, तुमच्या सर्वांच्या माहिती करता सांगतो का याच्या अगोदर लेखी देखील, आणि ते एक चांगलं झालं, त्यांनी सांगितलं की लेखी म्हणणं मांडलं पाहिजे, लेखी म्हणलं पाहिजे। नियमाने असे का कुठली बोर्ड मीटिंग झाल्यानंतर कुठल्या संस्थेची जे मिनिट्स असतात जे काय होतात ते त्या संचालकांना रितसर मिळाले पाहिजेत। आता मी त्यांना पत्र देणार आहे, यापूर्वी आम्ही एकत्र होतो, सगळं चाललंय, आतापर्यंत मी आग्रही नव्हतो, परंतु कायदा असा सांगतो की जे काय मिनिट्स असतात, जे काय ठराव झाले असतील त्याची एक प्रत पुढच्या मीटिंगच्या अगोदर त्या संचालकांना तो ठराव कायम करण्याकरता घरपोच झाला पाहिजे। आता मी पत्र त्यांना आता उद्या सुट्टी आहे, परवा मी देईल, पोच घेईल की या पुढे मला प्रत्येक झालेल्या संचालक मंडळाचे मिनिट्स हे घरपोच आले पाहिजे, नाहीतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली, कारण त्यांचं म्हणे लेखी पाहिजे आणि कायद्याने, तर त्यांना कायदा काय तेच। मग याच्या अगोदर गव्हाण काम असेल, राग बॉयलरच्या बाबतचं त्याचं पत्र 1 जानेवारी 2025ला दिले, चुकीचं काम चाललेलं होतं, ठीकचे ठीक तिथं। गेल्या वर्षीचं तुम्हाला माहिती आहे की 16, 12, 23ला की शेतकऱ्यांना वाढीव पाणीपट्टीनं त्यांच्या बिलातून पैसे कपात करण्यात आले, ते देवदत्त निकमनी पत्र दिलं तेव्हा लोकांना ते पैसे पुन्हा रिफंड करण्यात आले। आणि तुम्ही काय सांगताय, ते त्यांच्या चमकुगिरी करण्याकरता म्हणतात आणि हे करण्याकरता। मी तिथं शेतकऱ्याची बाजू मांडली, म्हणून वाढीव दरांनी कपात केलेल्या पाणीपट्ट्या पुन्हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रिटर्न त्यांच्या खात्यावरती करण्यात आल्या, याची देखील त्यांनी नोंद घ्यावी। हे फक्त मी तिथं बोललो, लेखी मागणी त्या ठिकाणी केली, पुन्हा 20/9/23ला एक पत्र त्या ठिकाणी दिलं, जी टेंडर त्यांनी चुकीच्या पद्धतीने केली होती त्याच्याबाबत देखील मी लेखी आक्षेप ज्या ज्यावेळी पाहिजे त्यावेळी सगळे नोंदवलेले आहेत। आता इथून पुढे ते जे म्हटले का तिथं आता इथून पुढे जो विषय मला मान्य असेल, त्यांनी जर लाईव्ह नाही केलं, लाईव्ह केलं तर सगळ्यांच्या पुढे मी लेटर हेडच घेऊन तिथं बसणार आहे का माझा ज्या ठरावाला विरोध आहे त्यांना जर लिहायचं नसेल मी लगेच पत्र लिहून माझा लेखी तिथं विरोध त्या ठिकाणी दर्शवील, याची देखील त्यांनी नोंद घ्यावी, असं देखील मला या निमित्ताने सांगायचे। दुसरा विषय की कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ते म्हटले की एक जरी कर्मचारी इकडचा तिकडं काम करत असेल तर मी राजीनामा देतो। आता मला त्यांना सांगायचं त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या आज टाकळी आजी, कवठे आणि जातेगाव करंदी या गटामध्ये जे कर्मचारी शेतीमध्ये काम करतायत त्यांच्या मोबाईलमध्ये पराग कारखान्याचे ऍप आहेत, पराग कारखान्याचे, आणि यांनी पराग कारखान्याची ऍप हे वापरून इकडून सगळ्या ऊस तिकडे डायव्हर्ट करण्याचं काम करतायत। म्हणजे त्या कारखान्याकरता त्यांचं ऍप यांच्या मोबाईलमध्ये टाकून इकडचा ऊस म्हणजे त्या कारखान्याचं काम इथल्या कारखान्याकडून करून गेलंय, हे एक सांगायचे मला याची त्या कर्मचाऱ्यांच्या ऍपमध्ये। आणि आता ते सगळं मिळलं पाहिला का ज्यावेळी ऊस तिकडे यांनी दिलेला आहे तर त्यावेळी त्यांचं ऍप तुमच्या याच्यामध्ये कशा करतायत याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। त्याचबरोबर मला याच्या संदर्भात सांगायचंय का भीमाशंकर कारखान्यामध्ये जे चांगले अधिकारी होते, अंकुश आढाव हे शेतकी अधिकारी इथं होते, त्यानंतर दुसरे शिरीष सुर्वे आपले चीफ इंजिनियर अशोक चोरगे ते इथं एक
इंजिनियर होते, सिनियर इंजिनियर. आता अंकुश आढाव आणि त्याच्याबरोबर अनेक शेतकीचा स्टाफ आहेत. इकडून सुरुवातीला तिकडं पाठवला आणि डायरेक्ट त्यांना तिकडंच सेवेमध्ये वर्ग करण्यात आलं. इकडं नंतर त्यांना सर्व्हिस सोडायला लावली. तसंच अशोक चोरगे आणि इतर इंजिनिअरिंगचे कर्मचारी त्यांच्या बाबत त्या ठिकाणी असंच घडलं. स्टोअरला अण्णा लबडे म्हणून होते, त्यांनाही तिकडं पाठवलं आणि नंतर इकडं राजीनामा द्यायला लावला. त्याचप्रमाणे मला त्यांना दुसरं सांगायचंय की डिस्टिलरी ज्यावेळी उभी राहत होती पराग कारखान्याची, त्यावेळी अनिल वळसे सिव्हिलचे कर्मचारी 2 महिने त्यांनी तिकडं काम केलं. तुम्ही दाखवाल का इकडं हजर येते. जनता पाहणारी कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही. जनता आंधळी नसते. आणि मला त्यांना एक सांगायचंय का अख्खा पराग कारखाना उभा होत असताना यापूर्वी देखील अरुण गिरेंनी एकदा आरोप केलेला होता की या कारखान्याचे चीफ इंजिनियर शिरीष सुर्वे पूर्ण वेळ त्यांच्या अंडर पराग कारखान्याची उभारणी झाली. हे त्यांनी नाकारावं. फक्त लोकांनी पाहिलेले, इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले, सभासदांनी पाहिलेले का कोण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले. त्याच्यामुळं याचा त्यांनी मी नावानिशी या निमित्ताने आता सांगितलंय, याचं देखील त्यांनी उत्तर द्यावं. आज देखील भीमाशंकर कारखान्यातले कर्मचारी जवळपास 4 लोक आहेत अशी यांच्या पूजन प्रेस्टिजला त्या ठिकाणी काम करतायत. पगार इकडचा, काम तिकडं त्या ठिकाणी करतायत. काही स्वयंपाक बनवायला आहेत, काही यांची भांडी धुण्या करता त्या ठिकाणी आहेत, काही ऑफिस काम करायला आहेत अशी. आणि ते आतापर्यंत त्यांच्यावर कोटीनं रुपये खर्च झाले आहेत. याचं त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांना सांगायचंय. किंवा मी बोललो हे खोटं हे देखील त्यांनी सांगावं. असा एक विषय याच्यामधला या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे. आणि दुसरं एक सांगायचंय की स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितलं विषय, आता स्क्रॅप त्या दिवशी मी बोललो, ते म्हणले अल्युमिनियमचं असं नाही तसं नाही, त्या काळापासून स्टीलमध्ये लोखंडामध्ये अल्युमिनियम. आता मी तिथं डिटेल जाणार आहे. एक 4-2 दिवसात सगळे आता अकाउंट जे काढणार आहेत का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर अल्युमिनियम जात असेल तर तुम्ही अल्युमिनियमचे लाईट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले. आणि यापूर्वी गेले 10 वर्षाचं त्यांनी रेकॉर्ड काढावं. आणि अल्युमिनियमची विक्री झाली का नाही, लाईट स्टीलची झाली का नाही, SS स्टीलची झाली का नाही, हेवी स्टीलची झाली का नाही, ते आयटम त्यांनी द्यावं. नाहीतर मी तिथं बसून हे सगळे आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो. काय गेल्या वर्षी अल्युमिनियमची किती विक्री झाली. आणि आता यांनी हे जे चाललंय, त्यांना वाटलं की मांजराला वाटतं की दूध पितोय डोळे झाकून, कोणी काय पाहत नाही. सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती. ही दबक्या आवाजातली कुजबूज होती की बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. तर हा एक विषय स्क्रॅपच्या संदर्भामधला आहे. आणि एक साधं उदाहरण सांगतो की आमची देवस्थान ट्रस्टला थापली मंदिराचं काम चालू आहे. तर तिथं जे गोमुख असतं तर त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडतं की मूर्तीला वगैरे आपण स्नान घालतो प्रत्येक मंदिरात, तर ते बांधकाम चालू करताना असताना एक पाईप त्याच्यामध्ये टाकायचा होता. तर आर्किटेक्टचं म्हणणं असं आलं की तो पाईप जर तुम्ही स्टेनलेस स्टीलचा जर टाकला ह्या क्वालिटीचा तर तो कधी हजारो वर्ष झालं तरी तो गंजणार नाही. त्याला काय म्हणणार, तो तुम्ही वापरा, PVC काय वापरू नका. आणि मग मी इथं चौकशी केली तर आपल्याकडं स्क्रॅपमध्ये वगैरे पाईप तिथं होते, मिळेल म्हटले. मी माहिती घेतली सगळी. मग रितसर देवस्थान ट्रस्टचा माणूस गेला, कार्यकारी संचालकांना नाही भेटला. आणि कार्यकारी संचालकांनी मलाही सांगितलं तुम्ही चेअरमनला त्या ठिकाणी त्यांना मी म्हणले त्यांची परवानगी घेतो. आणि मग त्यांनी विचारलं की बा असं आपल्याला एक मंदिराच्या तिथं कामाला ते रितसर पैसे भरायला तयार आहेत. आता काय मटेरियलचं काय नवीन काय जुनं काय ते कोणाला मिळतं. गव्हाच्या जर गुणी लागत असतील कोणाला गहू भरायला तर आपल्याला तिथं ते पैसे भरायचे नाही. म्हणले त्याला मला फोन करायला सांगा. असं चेअरमन बाळासाहेब पेंडे यांनी MDला सांगितलं. म्हटलं हे काय माझं घरचं काम नाहीत, आम्ही रितसर पैसे भरायला तयार आहे, पण तुमची हुजरीगिरी करायला मी काय मोकळा त्या ठिकाणी नाही. आणि मग देवस्थानच्या याला देखील एक साधा पाईप 200-400 रुपयाचा विषय होता. आम्ही रितसर पैसे भर, पण तो इथं मार्केटमध्ये यावेला होता. मी एका राजू राजपूत म्हणून आहेत भोसरीला उद्योजक, अहो म्हणलं असं असं आपल्याला एक, ते म्हणले अजिबात काळजी करायचं काय कारण नाही, देवाचं काम 1 रुपया नको. त्यांनी बाबाजी ढोबळेंच्या गाडीत तो पाईप डायरेक्ट थापलिंगला त्या ठिकाणी पोच केला. 7 फुटाचा पाईप होता, 3 इंची पाईप तुम्ही कधी जावं. म्हणजे इतक्या खालच्या प्रवृत्ती जर तुमची असेल तर परमेश्वर तुम्हाला कधी त्या ठिकाणी माफ करणार नाही. हे देखील त्यांना ही सांगण्याची गोष्ट नाही, पण ज्या पद्धतीने ते बोलतात वागतात
ही काही त्यांची घरची इस्टेट नाही, हे देखील मला त्या निमित्ताने सांगायचंय. आणि दुसरा एक विषय का सभासदांच्या संदर्भामधला जो विषय आहे तर त्याच्याबाबत मध्ये मी यापूर्वी देखील सांगितलं की आपण ते पैसे सभासदांचे गोळा केले. आता आंबेगाव मधल्या बऱ्याच जणांच्या अनामतमध्ये काय आहे आणि शिरूर, जुन्नर, पारनेर इकडच्या परिसरातल्या लोकांची शेअरच्या अनामत रकमा जमा होती. जो ठराव झाला त्या ठरावामध्ये एकत्र ठराव झाला जुन्नरच्या गावांचा आणि शिरूरच्या गावांचा. पुढे तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तिथं तो गेल्यानंतर विघ्नर कारखान्याने हरकत घेतली आणि तो ठराव तिथं नामंजूर झाला. आता विषय असा आहे का गेले 10-12 वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं पडून येत का आपलं म्हणणं आहे का ते विघ्नर कारखान्याचा विषय तिकडच्या जुन्नर नाही, पण जी 42 गावं असतील किंवा जे ऊस घालणारे शेतकरी ज्यांचे पैसे जमा आहेत त्यांना आपण सभासदत्व दिलं पाहिजे. आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला. विघ्नर कारखान्याच्या आक्षेपाने वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तुम्ही वार्षिक सभेचं त्यांचं भाषण काढा, अध्यक्षांचं प्राथमिक म्हणले कोर्टामध्ये. कुठल्या कोर्टात आहे ते तरी दाखव ना. आता तुम्हाला त्या दिवशी कागद असा दाखवला त्याची एक कॉपी आमचं म्हणणं आहे ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. आता हे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे तिथे आहेत. साखर आयुक्तांनी यांना तिकडे पत्र पाठवलं. आता माऊली ढोमेंचा सभासद असताना पैसे भरलेला असताना किती वर्षापूर्वी ऊस तोडला नाही तुम्हाला? 5 वर्ष झाली. रडावला अक्षरशः या माणसाला. ऊस नाही तोडा म्हणले शेतकरी संघटनेचा आहे, आंदोलन करतो, हे करतो ते करतो. ही कुठली पद्धत? आणि आमचं त्यांना म्हणणं आहे जर तो ठराव तुम्ही दाखवा नामंजूर केला असेल पुन्हा याच्यामध्ये एक जनरल पुन्हा एक विशेष सर्वसाधारण सभा बोलू. जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी ऊस घातले शिरूर तालुक्यातल्या त्यांना सभासदत्व मिळण्याचा ठराव पाठच्या सारखाच पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू. सभासदत्व काय मिळत नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विघ्नरची हरकत जुन्नर तालुक्यातल्या सभासदांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून बाकीच्यांचं आपल्याला साखर आयुक्ताकडून परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो. हे देखील मला या निमित्ताने सांगायचंय. त्याचबरोबर दुसरा विषय की सभासदाची हा एक साधा फॉर्म असावा सभासदत्व मिळवण्याकरता. आता हा सफेद कागद आहे कारखान्याचा जो आहे तो जरा असा पिवळसर रंगाचा कागद त्या ठिकाणी आहे, पण हा सेम आहे त्याची झेरॉक्स आहे याच्यात. तर आता त्यांचं म्हणणं आहे की याच्यात फसवणूक होऊ शकते, आमच्याकडे अर्ज करावा लागतो. आमचं म्हणणं आहे की गेले 10 वर्षात तुम्ही किती आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांना सभासदत्व दिलं. मी अध्यक्ष असताना 850 ज्या शेतकऱ्यांनी सभासद नव्हते त्यांनी ऊस घातली त्यांना आम्ही पत्र पाठवली होती आणि त्यातील ज्या शेतकऱ्यांना अर्धा एकर जमीन त्यांनी ऊस घातलाय कारखान्याला त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली तेवढे सभासद झाले. त्यानंतर अजिबात नाही. आमचं म्हणणं तेच आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल आमचं हे म्हणणं आहे आम्ही रितसर अर्ज करू, 7/12 जोडून देऊ. आणि मी त्या दिवशी सांगितलं की कारखान्याच्या नावाचा डीडी किंवा कारखान्याचा नावाचा चेक 15,150 रुपयाचा त्या ठिकाणी देऊ. त्यांना सभासदत्व तुम्हाला द्यावाच लागेल, ही मक्तेदारी नाही आणि आम्ही ते केल्याशिवाय गप्प राहणार नाही. हे देखील मला या निमित्ताने सांगायचंय. त्यांनी जाहीर सांगावं की ज्यांनी कारखान्याला गेले 10 वर्षात ऊस घातलेला ज्यांच्या नाव अर्धा एकर जमीन आहेत त्यांनी आमच्याकडे डीडी आणून द्यावा, चेक आणून द्यावा, 7/12 आणून द्यावा. आम्ही त्यांना सभासद देतो. आम्हाला आमची कुठलीच हरकत नाही. एक तर ते करावं नाही तर आम्ही अर्ज देणार ते दिलंच पाहिजे. तुम्ही नाकारल्यानंतर आम्ही त्याच्याबाबत रितसर साखर आयुक्ताकडे त्याच्याबाबत तक्रार केल्याशिवाय राहणार नाही. हे देखील मला या निमित्ताने सांगायचे. पुन्हा एक गोष्ट त्यांनी काही याचा उल्लेख केला तर त्याच्या अगोदर एक सांगतो की कारखान्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस जातो तर त्याच्याबाबत वजन झाल्यानंतर मेसेज जातात. मी अध्यक्ष असताना ती टीम चालू केली होती. पण त्याचबरोबर काट्यावर ज्यावेळी जातात त्यावेळी त्याच्या स्लिपा निघतात वाहनाच्या. एक तोडणी कॉन्ट्रॅक्टरला जाते, एक वाहतूकदाराला जाते, एक कारखान्याकडे राहते आणि एक शेतकऱ्याला द्यायचे. आता कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मेसेज 100% लोकांना पोचत नाहीत. 100% लोकांकडे मोबाईल आहे नाही आहे, परंतु ती एक 4 प्रतीमध्ये ती काढली जाते, ती एक दिली जाते. जे बिल आपलं तयार होत असतं गेलेल्या ऊसाचं ते बिल देखील शेतकऱ्यांना घर पोच होत नाही. मी अध्यक्ष असतानाचाच काळ तुम्ही शेतकऱ्यांना विचारून घ्या. त्याच्यानंतर ती जी ऊसाची आपण नोंद करतो त्या नोंदीची पावती देखील शेतकऱ्याला दिली जात नाही. ती दिली गेली पाहिजेत. याची देखील या 3 गोष्टी त्यांची नोंद घ्यावी आणि त्याच्यावर कार्यवाही करावी. परत आता आम्ही मिटिंगला असेच होतो त्या दिवशी. आता इथं माऊली डोमे, आता शरद बोंबे होते,
संजय बडेकर आहेत, विशाल बोरा, आता हे असे बाकीचे सगळे. आणि आता ते म्हटले त्यांच्या आजूबाजूला बसलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत. आता शरद बोंबे गेल्या वर्षी त्यांच्या नावावरती काय राखेचं कॉन्ट्रॅक्ट होतं, राजू ढोबळे यांना राखेचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. आणि राजू ढोबळेकडून यांनी राख घेण्याचं काम केलं. आणि जर शरद बोंबेचं असेल तर त्यांनी ते दाखवावं. हे कॉन्ट्रॅक्टर होते कारखान्याचे आणि त्यांनी कारखान्याला गेल्या वर्षी, म्हणजे ते मी सांगितली पॉलिसी, याच्या अगोदर काय करायला जायला लागायचं की कारखान्याची राख बाहेर काढण्याकरता कारखान्याला पैसे द्यावे लागायचे, मग कारखाना विक्री करायचा. पण मधल्या काळामध्ये इथं जे फ्लाय ॲश तिकडं नाशिक वगैरे त्या पट्ट्यात तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मग ही कारखान्यातली राख वीट भट्टीवाले त्या ठिकाणी वापरायला आले, पूर्वी वापरत नव्हते. आणि मग याला राखेला दर मिळायला लागला. यांनी सांगितलं की आम्हीच काढतो आणि आम्ही कारखान्याला एवढे एवढे पैसे देतो. आता ते फिगरनुसार मी सांगेल की गेल्या वर्षी एवढं गाळप झालं. गेल्या वर्षी डिस्टिलरी नव्हती, हे 2 बॉयलर आतले आणि बाहेरचं 1 बॉयलर, 3 बॉयलरची जेवढी राख होती त्या राखेतून गेल्या वर्षी एवढं गाळप झालं, एवढे कारखान्याला पैसे मिळाले. आता यावेळेस 1 बॉयलर वाढलाय डिस्टिलरीचा, म्हणजे पहिले 3 आता 1 आणि एकूण किती गाळप झालं, एवढं गाळप आणि डिस्टिलरी याच्यामुळं कारखान्याला राखेपासून किती उत्पन्न मिळेल हे आपल्याला कळेल. आता या वर्षी यांनी टेंडर भरलं होतं, यांचं जादा दराचं असताना देखील यांना दिलं नाहीत, कारण ते देवदत्त निकमच्या सोबत त्या ठिकाणी आहेत. आणि या वर्षी गेल्या वर्षी काय, आता ते आकडेवारीनुसार फायदा झाला का तोटा झाला ते मी तुम्हाला आता सीझन पूर्ण झाल्यानंतर ते दाखवून देईल आणि मग त्यांना सांगेल की आमच्या सोबत जी माणसं कारखान्याच्या हिताकारीची आहेत तोट्याची. त्याचबाबत बडेकर, आता बडेकरांची काय, तिथं शाळेवरती बस चालू आहे. मध्यंतरी महिना का 2 महिने किती दिवस बस ठेवली होती, बंद ठेवली 1 महिना. यांनी शाळा 2007ला चालू झाली, 13 साली गाड्या घेतल्या, 13 साली यांनी गाड्या घेतल्या, म्हणजे 12 वर्ष तोट्यात काय रूट यांनी चालून शाळा हे आहेत. पण केवळ देवदत्त निकमच्या सोबत आहेत याची बस लावाय ना, तुमची काय घरची आहे का, इस्टेट आहे का ती. आणि मग मी तिथं जाऊन शिक्षण संस्थेमध्ये जाऊन बसलो की मुलांची वाहतूक करत असताना ज्यांचे रीतसर गाडीचं परमिट असेल, गाडी पासिंग असेल, तीच गाडी चालली पाहिजे. संचालक मंडळामध्ये आवाज उठवला का जी गाडी बेकायदेशीर आहे, उद्या काय जर कमी झालं संचालक मंडळाला येईल. एवढी पळापळ झाली, मग यांनी पत्र दिली जे यांचे आहेत बगल बच्चे त्यांना, तुमच्या गाड्यांचे पेपर हे करा. आजही मला त्यांना सांगायचे की 100% तुमच्या गाड्यांचे जर डॉक्युमेंट क्लिअर असेल तुम्ही दाखवा. एकाही गाडीचं यांना कधी करून नव्हतं झालं. यांनी पत्र दिली त्यांना का महिन्याच्या आतमध्ये किंवा 2 महिन्याच्या आतमध्ये हे करून द्या. मग असं जर खोटं नाटक करत असेल, त्याच्या आधी काय हे टायर गाड्यांचं पंक्चर काढायचं काम करत होते. आणि त्यावेळी आता किती वर्ष करत नाही तुम्ही, 2 वर्ष, आता 2 वर्ष हे करत नाही. मग त्यावेळी कारखान्याचा फायदा होता का तोटा ते खाजगी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील. आणि आमच्या आज तर काय शेतीच यांची, शेतीच करणार आहेत. आता हा तर काय शेतकरी संघटनेचाच माणूस आहे, हाय शेतकरी तो समाधान शेतीच करणार आहे. आता हे काठापूरचे शेतकरी त्यांचं वेगळं दुःख नाही, ते सांगतील पलीकडे नावना ढोमे घेत. अरे लाभार्थी तुमच्या बरोबर आहेत, आमच्या बरोबर नाहीत. मलिदा गँग तुमच्या सोबत आहेत, आमच्या सोबत अजिबात नाही. आम्ही संस्थेच्या हिताचं पारदर्शकपणे काम करू, ही देखील मला त्यांना या निमित्ताने सांगायचं. या व्यतिरिक्त तुमचं काय असेल तर त्याचं उत्तर मी देईल, आपल्याला काय प्रश्न असेल. ते बॉम्बेचं तुम्ही म्हणले, पण त्यांनी टेंडर भरलेलंच नाही आधी, असं त्यांचं म्हणणं. आता भरलं का नाही भरलं ते पावते त्या ठिकाणी दाखवू. माझ्याकडे पावते आहे. पण त्यांनी तर पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, त्यांनी मी सांगितलं, मी त्यांना चॅलेंज केलंच होतं ना का तुम्ही मी जर टेंडर भरलं नाही म्हणता, मी पावती दाखवलेली त्यांना. मी त्यांना बंद पाकिटात टेंडर दिलेले, त्यांनी ते टेंडरच गाळ केले. मी त्याच्या सगळं त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊनच सांगितलं होतं. मला कधी बोलवा, उलट मी आंदोलन करणार होतो ह्या माणसामुळे. यांनी मला सांगितलं का नको काय करू. मी वळसे पाटलांना पण आहे ना मेसेज पाठवलेला आहे, तो पण मेसेज माझ्याकडे आहे. कोणाला काय विचारायचं मुद्दे आले सगळे त्यांच्याकडून, परवाच्या याला सगळी उत्तर आलेलीच म्हणलं. तुम्ही एक कर्मचाऱ्यांचा मुद्दा सांगितला, तर त्याच्यावर तुमची भूमिका काय? कुठली? इकडे तिकडे काम करतात भीमाशंकरचे कर्मचारी. नाही ना, आता त्यांची भूमिका त्यांनी सांगा ना. हे जे देवदत्त निकमनी जी नावानिशी सगळे सांगितलेत हे खरं की खोटं, की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ज्या यांचं मी नावं सांगितली, यांच्या पूजन हापीचं सांगितलं, यांच्या घरी कोण कामं करतात ते सांगितलं, इकडच्या माणसांनी तिकडे जाऊन तिथं हे केलं, इकडचे चांगला स्टाफ तुम्ही तिकडं नंतर काढून दिला, सुरुवातीला सगळा असा फुकाट तिथं वापरला. याची उत्तरं ते देतील ना खरं की खोटं.
आणि ते काय म्हणतील हा खोटा बोलतोय, हे चुकीचं आहे, हेच दाखवतील ना. पण सगळी जनता साक्षीला आहेत ना, कारखान्यातले कर्मचारी साक्षीला आहेत ना, आणि त्यांचं अंतर्मन सांगतंय ना इथून काय जातं काय नाही. गेल्या वेळेसच मी ज्यावेळी टोळ्यांचा मुद्दा काढला, काय ऍडव्हान्स भीमाशंकरचा, आणि टोळ्या तिकडे तुम्ही चालवताय, आणि मग तिकडे निवडणुकीच्या काळामध्ये तिकडच्या चेअरमननी उत्तर दिलं ते असं नाही, त्यांना माहित नाही, हे नाही. अरे काय तुम्ही कुठले काय काय आम्हाला शिकवायला लागले. सगळ्या फिगर डॉक्युमेंट सगळे कारखान्यात आहेत ना, सगळे किती रकमांचे ट्रान्झॅक्शन झाले ते तुम्ही कशाला सांगताय आम्हाला काय. आणि आम्ही तेच सांगतोय लोकांचे आज 20-20 महिन्याचे. आता तुम्ही या शेतकऱ्यांना जाऊन गावोगाव तुम्ही त्यांच्या यादी मी तुम्हाला दाखवली, तुम्ही त्यांना विचारा, नाव मी वाचून जी दाखवली त्याचा फोटो तुम्ही काढून घ्या की या शेतकऱ्यांना अरे बाबांनो की मी तुम्हाला 17 तारखेचं सगळं सांगितलं की यांची ऊस किती दिवस झाली तोडली नाही तुम्ही. अरे लोकांना किती त्रास द्या, याचा फोटो काढून घ्या. 20-20 महिन्याची या लोकांची, 21 महिन्यात या लोकांचं. दातेंनी तुमच्याकडे तक्रार केली, त्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? आता दात्यांचं तुम्ही पहिलं म्हणणं समजून घ्या काय. त्यांना विचारा दाते काय, तुमचं नाव सांगा काय विषय. माझ्याकडे 2 तारखेला ऊस तोडायला होती. किती ऊस आहे तुमचा? तो 1 एकर होता किंवा थोडाफार कमी असेल. ते आतापर्यंत तोडायला गेला काय राहिला तो, ते म्हणले ठिबक काढून पिटून द्या. पिटून दिल्यावर 2-3 टायर गेले, बाकीचा तसाच वावरात पडलाय. गावड्यांना फोन केला तर ते म्हटले बघू, नाही तर तुम्ही ट्रॅक्टर भरून घेऊन या कारखान्यात. तर ते आपल्याला शक्य होत नाही ना. आता तुटायचा किती राहिला ऊस? थोडा राहिलेला आहे, पण ते कसं आहे टायर गाडी आलेच, इथं तोड थोडा तिथं तोड थोडा, असंच तोडून जागजागी राहिलेला आहे. बरं म्हणजे या संदर्भात तुम्ही कारखान्याकडे काय तक्रार केली का नाही? तुम्ही गरीब लोक काय जाणार आहे कारखान्याकडे, गावडे साहेबांपर्यंत जाऊ शकतो. पण तुमचं कर्तव्य ना जाणं. आपण तेवढं आता काय, आपण गेलो तरी आपला कोण विचार करतो. गेल्या वर्षी पण एका ऊसाची नोंद राहिली होती तर 35 दिवसानंतर तोडायला अर्ज करू, नाही दखल घेतली. आता किती नुकसान होणार आहे तुमचं? आताही 25 टनाची झालीच अशी अंदाजे. साधारणतः 75,000 नुकसान होते. हो. ओके. भीमाशंकर कारखाने जो परागला ऊस देण्याचा निर्णय केलाय, त्या बाबतीत चेअरमन असे म्हणाले का ज्या टायमाला परागला ऊस द्यायचा निर्णय झाला त्या टायमाला देवदत्त निकम यांनी कोणत्याही प्रकारे विरोध केला नाही. मी मगाशी बोललो की मी विरोध केला की नाही केला, तिथं हजर सगळे संचालक होते, अधिकारी होते. मी तुम्हाला सांगितलं दराच्या बाबत ते प्रोसिडिंग मध्ये त्याची नक्कल दाखवली का माझं जे काय म्हणणं त्या ठिकाणी मांडलेले आहे. आणि ज्यावेळी ते म्हटले, त्यांनी 14ला जी प्रेस घेतली म्हटले मी विरोध केला नाही, मी त्या क्षणी रामनाथ हिंगे कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक जे मिनिट्स लिहितात त्यांना सांगितलं माझं त्या दिवशीचं म्हणणं तुम्हाला लिहायलाच लागेल, नाही जर लिहिलं तर मग मी तुमच्या विरोधामध्ये तक्रार केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. मी कुठल्याही प्रकारे मुका किंवा होला हो म्हणणाऱ्यातला नाही. माझं जे म्हणणं आहे मी तुम्हाला सगळे पुरावे दाखवले अगोदर, सगळी पत्र तुम्हाला अगोदर दाखवलीत का खरं काय खोटं काय, आणि मी बोलल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनाही सगळ्यांना माहिती एकटा बोलत असतो सगळं जे काय असेल ते रोखटोक. आणि माझं त्यांना चॅलेंज आहे, आता ते म्हटले नाही मी इथून पुढे लेटर तिथल्या तिथं लिखीच्या लेखी. आणि आता त्यांनी आता मी ज्यादा रिपीट करत नाही, पुन्हा ते लांबलचक होतं, जे काय बोलायचं त्या मिनिटच्या संदर्भामध्ये देखील मी माझं म्हणणं मांडलेलं आहे. आणि त्यांनी इथून पुढच्या सगळ्या बोर्ड मिटिंग या लाईव्ह झाल्या पाहिजे ही माझी मागणी. म्हणजे मी बोलतो का नाही बोलतो हे कळेल, आणि कोण कोण किती बोलतोय ते कळेल आपल्या सगळ्यांना. तुम्ही दराच्या बाबत जे लेखी विरोध केला, पण त्यांचं म्हणणे त्यांनी लेखी विरोध का नाही केला कशाच्या बाबत? याच्या परागला ऊस देण्याच्या बाबतीत. हा जो विषय अचानक येतो त्या ठिकाणी दराच्या संदर्भातला मागच्या वेळेला ते मिनिट्स मध्ये लिहिलंय, संचालकाचं लेखी तसा विषय नसतो. संचालक ज्यावेळी मागचं मिनिट्स ज्यावेळी कायम करण्याचा विषय येतो मागच्या मीटिंगचं, त्यावेळी माझं म्हणणं जे, आणि त्यांनी सांगितलं ना आता का लिखी द्या, इथून पुढे प्रत्येक गोष्ट लिखी देत जाऊ.
प्रत्येक गोष्ट लिखी त्या ठिकाणी दिली जाईल. उलट चांगले ना. आणि कायद्यानुसार त्यांनी देखील मागचे मी आता परवा दिवशी मागणी करतो उद्या सुट्टी कारखान्याला का मला सगळे मिनिट्स देखील मला घरपोच त्यांना ती करावं लागतील आणि त्याप्रमाणे प्रत्येक याच्यावरती लिखी त्या ठिकाणी हे केलं. त्याला काय मी डायरेक्टर आहे ना. आता त्याचे परवा दिवशी देतो लिहून ते पत्र देऊन टाकतो ना. त्यांचं म्हणणं लिखित दिलं पाहिजे. तर अरे तुम्ही संस्थेच्या हिताचा विचार करा. जवळचे ऊस तिकडे खासगी कारखान्याला तुम्ही देताय ही सगळ्यात मोठं दुःख आहे. ही संस्था तोट्यातून बाहेर काढताना शेतकऱ्यांचं त्यावेळी कोट्यावधी रुपये कमी भाव लोकांनी सहन केला. हे विसरू नका. त्यांना हे सांगायचंय की तुम्ही चेअरमन झाल्यानंतर तुम्ही आता यायला लागलेत. ते काय रोज येत नाहीत. तुम्ही कोणाकोणाच्या शेतात रोज जाता. कारखान्यात रोज तुम्ही राऊंड मारता का? आतमध्ये बॉइलिंग हाऊसला जाता का? पॅनवरती जाता का? गव्हाणीवरती जाता का? गोडाऊन त्या ठिकाणी चेक करता का? आमचं म्हणणं आहे ना तुम्ही कुठं कुठे तर दाखवा ना आम्हाला लोकांना. मी रोज अमुक अमुक ठिकाणी जातो. रेकॉर्ड मी चेअरमन असताना कारखान्यात येताना रजिस्टरवर सही करत होतो. तुमचं दाखवा ना किती वेळा येत आहेत. 2000 आता 19 का काहीतरी ते चेअरमन झाले. 19 आंब्याचा सीझन आलं का ते चालले त्यांच्या धंद्यावर. सफरचंद चालला का चालले धंद्यावर. तसं आम्ही नाही. आम्ही शेतकरी. आम्ही वावरात रोज उठून याच इथे 26 वर्ष कधी त्या ठिकाणी शेतकरी कारखाना याच्यापासून बाजूला झालो नाहीत. मी अध्यक्ष असताना ते व्हाईस चेअरमन होते. किती वेळा यायची मला माहिती ना. त्यांनाही माहिती ना किती वेळा येत होते. आम्ही संचालक अध्यक्षाचं काळ नाही सांगत. संचालक असल्यापासून सगळं फील्डवर येत आणि हे मी सांगण्याची गरज नाही. हे लोक सांगतील कारभार कोणता चांगला आहे काय. हे काय मीच सांगून मी असा आणि मी तसा त्याच्यात काय बोलण्यात नाही. शेतकरी सगळ्यांना माहिती त्रास झाला का नाही झाला हे ते. आणि उलट म्हणतात उलट रिकव्हरी वाढली वजन वाढली लेट झाल्यामुळे. एवढा अभ्यासू माणूस संस्थेला मिळालं. शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून त्यांचे आभार मानतो. वारे बहादर. आंबेगाव तालुक्याच्या बाहेरील व्यक्तींना सभासद करून घेता येऊ शकतं का जुन्नर किंवा शिरूरच्या? आता विषय तोच कार्यक्षेत्राचा आहे की तिकडच्यांना करून घेता येत नाही. पण त्या काळामध्ये कारखान्याचं भागभांडवल अपुरं होतं आणि आपल्याला वीज प्रकल्प करता येत नव्हता. म्हणून तिकडच्या लोकांच्या ठेवी घेतल्या. त्यांचे शेअर्स घेतले. फक्त विघ्नर कारखान्याने हरकत घेतली का आमच्या जुन्नर तालुक्यातली एक नाही. शिरूर मधून कोणीही हरकत घेतलेली नाही. आणि असेल तर त्यांनी दाखव. तुम्हाला सगळ्या याला ऊस चालतो शिरूरचा. खासगी कारखाना शिरूरमध्ये चालतो. मग सभासदच का नको? समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ठीक आहे 2000 नाकारलं. तुम्ही करा ना नवीन प्रस्ताव. सांगा करा लोकांना आव्हान. जेवढ्या न्यूज घातले तेवढ्याला सभासद करून घेतो. नवीन ठराव घेतो. कोण आडवा येतो आपण बघू. कोण शिरूर तालुक्यामधून विरोध करते. ह्या शिरूरवाल्यांना सभासद होतो नाही द्यायचं. ठीक आहे विघ्नर आहे कॉमन आंबेगाव जुन्नर त्यांनी विरोध केला. पण तुम्ही करा ना. ह्या निर्णय आणि जाहीर करून टाकावं त्यांनी. जेवढ्या शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ऊस घातलाय. कारण शिरूर तालुक्यामध्ये संत तुकाराम मला ते 16 गावं त्यांनी मागितली त्याप्रमाणे करून घेतलं. सभासदत्व दिलं. करायचंच नाही कारण पुढे त्रास होईल. आता तिकडे तर नाही पण इकडच्या केलं नाही ना 10 वर्ष तुम्ही. याचं काय याच्यावर बोला ना. ओके. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.